निमित्त निमित्त असं काही नाही. म्हणलं चला थोड्या गप्पा मारूया 10वी-12वीच्या रिझल्टचं टेन्शन घेतलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींसोबत. काय बरोबर आहे ना? बाहेरून आल्यावर पप्पांचं एक वाक्य नेहमी ऐकत असाल, बातमी बघितली काय? 10वी-12वीचा रिझल्ट लवकरच लागणार आहे म्हणे. मम्मी म्हणत असेल, कॉलेज सुरू झालं की एका कामाला हात लागणार नाही. चल जरा स्वयंपाक शिकून घे. हेच काम करणार नसलीस तरी सुद्धा सर्व कामं शिकून परिपूर्ण असायला हवं. हेच सुरू आहे ना सध्या? हो आणि विसरले, त्यात भर असते म्हणजे आपल्या वर्गमित्रमैत्रिणींची. ठरलं काय का तुझं कॉलेज? कोणतं साईड घेणार आहेस? गाईज डोंट वरी, 10वी-12वी नंतर असे सीन्स प्रत्येकाने अनुभवले. पप्पा मम्मी थोडे काळजीत असतील, कारण सुद्धा तसंच आहे. चिखलातल्या कमळाच्या कळीचं फुलात रूपांतर होणार आहे आणि हाच तर आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. मित्रांनो, रिझल्टचं टेन्शन नका घेऊ. किती मार्क्स मिळणार, पास होणार की नापास, पहिली येणार की दुसरी, बास नको हा विचार. कारण आत्तापासून तुमच्या आयुष्यात खूप रिझल्ट्स येणार आहेत. हां, पण या परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रत्येकाची वेगळी असेल. या परीक्षेला कोरा कागद किंवा निळ्या रंगाची शाई नसेल. अगदीच या परीक्षेसाठी कोणतं पुस्तक सुद्धा नसेल. हीच तर आहे तुमच्या आमच्या आयुष्याची खरी परीक्षा. हो, जास्त ताण नका घेऊ. काय अवघड सांगतेय यापेक्षा काय सांगतेय इकडे लक्ष द्या. रिझल्ट लागायच्या अगोदरपासून एवढंच काय, 10वीच्या परीक्षेच्या अगोदरपासून सर्वांच्याच घरात असेल. 10वी नंतर काय? इंजिनियर, डॉक्टर, डिप्लोमा, स्पर्धा परीक्षा, नीट, JEE, MPSC, UPSC, पूर्णविराम. तर आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील, घरात 12वीपर्यंत शिकलेले आई वडील, अगदी मोठी भावंड असतील आणि त्यात जर मुलगा असेल तर पोलीस भरती किंवा आर्मी. आई वडिलांना सुद्धा वाटत असेल ना आपल्या मुलाने शिकावं, खूप मोठं व्हावं. ते शेजारी 1,00,000 पॅकेज घेणारा इंजिनियर बघून ते तुम्हाला सजेस्ट करत असतील की तू पण इंजिनिअरिंग करावं किंवा डॉक्टर हो, डिप्लोमा कर. मित्रांनो, त्यांचं जग ना याभोवतीच पसरलंय. कानावर येणाऱ्या फील्ड्स मर्यादित आहेत हेच त्यांना वाटतं. पण यू हॅव अन अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लोर द थिंग्स. सोडा तो रोजचा दरवाजा आणि नव्याने बघा. शिक्षणाच्या खूप वाटा दिसतील. पडा, उठा, लहरा, पण झेप घ्या. हे झालंच, परंतु यातला दुसरा टप्पा असतो. कोणी छोट्या गावातून मोठ्या शहरात, तर कोणी घर सोडून लांब गावी हॉस्टेलला कॉलेजसाठी जाणार असाल. आतापर्यंत घरट्यात होतात आणि आता त्यातून बाहेर पडून भरारी घेण्यासाठी सज्ज होत आहात. बाहेर वावरताना अनेक अडचणी येतील, पण हरिवंशराय बच्चन असं म्हणतात की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. होप सो थोडं तरी टेन्शन कमी झालं असेल. भाई लोग, जिंदगी की यही रीत आहे. त्यामुळे संधीचं सोनं करा आणि आई वडिलांची कॉलर अभिमानानं ताट करा. सो ऑल द बेस्ट गाईज फॉर युअर फ्युचर रॉकेट.